मित्रांनो, मी उभा आहे हस्ते पिंपळगाव येथील रेणुका माता देवी संस्थान इथे आणि या रेणुका माता देवीच्या या दीपमाजवळ आहे ही एक शिळा। मित्रांनो, अशा शिळा ज्या आपल्याला बघायला मिळतात या अशा शिळा वीरगळ किंवा सतीगळ अशा म्हणून ओळखल्या जातात। पण याची खून ही मला नेमकं ओळखता येईना की ही कशाची शिळा आहे। आपल्याला जर कल्पना असेल तर नक्की सांगा, कारण की आपण इथं बघत आहात की ही एक मोठी शिळा आहे, बाजूला एक दगडी हत्ती आहे। अशा जर काही खुना यांचा जर आपल्याला संदर्भ लागला तर नक्की आपल्याला सांगता येतं की हे मंदिर किती वर्ष जुनं आहे। असे दगडाचे अवशेष जर आपण बघितले ते साधारण 12व्या शतकामध्ये जेव्हा यादवांचं राज्य होतं त्यावेळेस हेमाद्री पंडित ज्या त्यांचा पंतप्रधान होता त्याच नावाने हेमाद्री पंडितच्या नावाने हेमाडपंथी मंदिर असे ओळखले जाऊ लागले आणि त्या ठिकाणी वीरगळ किंवा गदेगळ किंवा सतीगळ किंवा असे जे दगड आहेत असे बघायला मिळतात आणि त्याहून अंदाज लागू शकतो की हे देवस्थान कोणतं आहे, कोणाचा आहे आणि याचा इतिहास मागील किती वर्षापासून किती वर्षाचा आहे की 200 वर्ष, 400 वर्ष, 800 वर्ष किंवा त्यापेक्षाही जुना।